नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर आशियातील सर्वात मोठा बायोगॅस प्लांट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे आशियातील सर्वात मोठा बायोगॅस प्लांट हा पंजाब या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर 12व्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर आता या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन फिजी या देशामध्ये करण्यात येणार आहे. आणि आता या 12व्या जागतिक हिंदी परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच या परिषदेचं आयोजन एका पॅसिफिक देशामध्ये करण्यात येणार आहे आणि ही परिषद 2023 मध्ये 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली जाणार आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, फिजी या देशामध्ये सुद्धा हिंदी भाषा बोलली जाते आणि फिजीच्या संविधानातही हिंदीला स्थान देण्यात आलेलं आहे. आणि आता ही जी जागतिक हिंदी परिषद आहे याचं आयोजन पहिल्यांदा कधी करण्यात आलं होतं? तर जागतिक हिंदी परिषदेचं आयोजन 10 जानेवारी 1975 रोजी नागपूर येथे करण्यात आलं होतं. आणि ही परिषद कशासाठी आयोजित करण्यात येते? तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी ही परिषद आयोजित करण्यात येते. आणि याआधी 2018 मध्ये याचं आयोजन मॉरिशियस येथे करण्यात आलं होतं. 2015 मध्ये भारतामध्ये, 2012 मध्ये साऊथ आफ्रिका, 2007 मध्ये अमेरिका आणि 2003 मध्ये सुरिनाम या देशामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि पहा, आता भारताबरोबरच इतर काही देशामध्ये सुद्धा हिंदी भाषा बोलली जाते आणि ते देश कोणकोणते आहेत? तर यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. मॉरिशियस, फिजी, सुरिनाम, गयाना, त्रिनिदाद, टोबॅको आणि नेपाळ या देशात सुद्धा हिंदी भाषा बोलली जाते. आणि भारतीय राज्यघटनेत कलम 343 मध्ये संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी भाषा दिन आयोजित केला जातो. तर आता या प्रश्नाविषयीचे एवढे सर्व पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. जगातील सर्वात उंच महादेवाच्या मूर्तीचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर नुकतेच आता जगातील सर्वात उंच महादेवाच्या मूर्तीचे अनावरण राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि राजस्थानमध्ये सुद्धा कुठे? तर राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा शहरात या मूर्तीचं अनावरण करण्यात आलेलं आहे. आणि या मूर्तीची उंची किती आहे? तर 369 फूट इतकी या मूर्तीची उंची आहे. आणि या मूर्तीला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर विश्वस्वरूपम असे या मूर्तीला नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता नुकतंच आपण पाहिलेलं आहे की स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटीची निर्मिती ही कर्नाटक राज्यामध्ये करण्यात येत आहे. आणि आता ही जी मूर्ती आहे ही कोणाची आहे? तर नादप्रभू कॅम्पेगौडा यांची आहे. आणि याची उंची किती असणार आहे? तर 108 फूट इतकी या प्रतिमेची उंची असणार आहे. आणि तसेच स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची स्थापना कुठे करण्यात आलेली आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि या मूर्तीची उंची किती आहे? तर 216 फूट इतकी याची उंची आहे. आणि तुम्हा सर्वांना माहीतच असेल की स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि या प्रतिमेची उंची हे 182 मीटर म्हणजेच 597 फूट इतकी आहे. तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. सुलतान जोहर हॉकी कप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता या सुलतान जोहर हॉकी कप स्पर्धेचे विजेतेपद भारतानं पटकावलेलं आहे. आणि भारताने यामध्ये अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता भारताने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकलेली आहे. याआधी भारताने 2013 आणि 2014 मध्ये सुद्धा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. आणि आता 2022 मध्ये तिसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद भारतानं मिळवलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द मॅचने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर भारताच्या शारदानंद तिवारी यांना प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांनी या स्पर्धेमध्ये एकूण 7 गोल केलेले आहेत. आणि आता हा जो सुलतान जोहर कप आहे याविषयीचे काही महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्या. तर आता हा जो कप आहे याचं आयोजन मलेशिया या देशामध्ये करण्यात येतं. आणि ही एक 21 वर्षांखालील पुरुषांची फील्ड हॉकी स्पर्धा आहे. म्हणजेच ही जी स्पर्धा आहे ही फक्त पुरुषांचीच आयोजित करण्यात येते. आणि याचं आयोजन कधीपासून करण्यात येत आहे? तर 2011 पासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. आणि हा जो कप आहे हा कप सर्वाधिक वेळा कोणत्या देशांनी जिंकलेला आहे? तर ब्रिटन आणि भारत या देशांनी सर्वाधिक वेळा म्हणजेच 3-3 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या भारतीय चित्रपटाने
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा सॅटर्न पुरस्कार पटकावला आहे. तर नुकताच आता हा पुरस्कार RRR या चित्रपटाने पटकावलेला आहे. आणि आता हा जो सॅटर्न पुरस्कार आहे, या पुरस्काराचा यावेळेसचा 50वा वर्धापन सोहळा होता आणि यामध्ये हा पुरस्कार RRR या चित्रपटाने पटकावलेला आहे. आणि आता या RRR चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर SS राजामौली हे दिग्दर्शक आहेत आणि निर्माता कोण आहेत? तर DVV दनय्या हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. आणि आता याबरोबरच या चित्रपटाविषयीचा एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. आता हा जो चित्रपट आहे हा एक काल्पनिक आहे, पण हा चित्रपट भारतातील स्वातंत्र्य सैनिक आल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यावर आधारित आहे. आणि आता या दोघांनी काय केलं होतं? तर आल्लुरी सीताराम राजू यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध, तर कोमाराम भीम यांनी हैदराबादच्या निजामाविरुद्ध बंड पुकारलं होतं. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर C295 या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टचा निर्मिती कारखाना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर आता या C295 या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टचा निर्मिती कारखाना गुजरात या राज्यामध्ये स्थापन होणार आहे. आणि आता प्रथमच भारतामध्ये लष्करी विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. आणि आता हा जो C295 एअरक्राफ्ट आहे, याच्या खरेदीसाठी भारताने युरोपमधील एअरबस या कंपनीबरोबर 21,000 करोडचा करार केलेला आहे. आणि आता या कराराअंतर्गत भारत एअरबस या कंपनीकडून 56 C295 एअरक्राफ्ट खरेदी करणार आहे. आणि त्यापैकी 16 विमाने ही 2023 ते 2025 दरम्यान एअरबस ही कंपनी पुरवणार आहे. आणि उरलेले 40 विमान हे एअरबस या कंपनीच्या साहाय्याने टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स म्हणजेच TASL द्वारे गुजरातमधील वडोदरा येथे निर्माण केले जाणार आहेत. आणि तसेच आता हे जे C295 विमान आहेत, या विमानाने एव्हिरो 748 या विमानाला रिप्लेस केले जात आहे. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात राहू द्या. C295 द्वारे एव्हिरो 748 या विमानांना रिप्लेस केले जात आहे. आणि आता आपण इथं गुजरातविषयी बोलत आहोत, तर गुजरातविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. भारतातील सर्वाधिक लांबीचा सागर किनारा हा गुजरात या राज्याला लाभलेला आहे. गुजरातला एकूण 1600 किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे. आणि तसेच गुजरातची राजधानी काय आहे? तर गांधीनगर ही राजधानी आहे. आणि आचार्य देवव्रत हे सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत आणि भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आणि तसेच गुजरातमध्ये 4 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर गीर नॅशनल पार्क, ब्लॅकबक नॅशनल पार्क, वनसदा नॅशनल पार्क आणि मरीन नॅशनल पार्क हे गुजरातमध्ये स्थित आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. भारतातील कोणत्या विमानतळाने जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत 10वे स्थान मिळवले आहे? तर नुकतेच आता भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत 10वे स्थान मिळवलेलं आहे. आणि हे जे विमानतळ आहे कोठे स्थित आहे? तर हे दिल्लीमधील विमानतळ आहे. आणि याआधी म्हणजेच 2019 मध्ये हेच विमानतळ 14व्या क्रमांकावर होतं. आणि आता याच्या स्थानामध्ये प्रगती होऊन याने पहिल्या 10 व्यस्त विमानतळाच्या यादीत स्थान मिळवलेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. यामध्ये काय विचारलेलं आहे? तर कोणत्या संस्थेद्वारे एमिशन गॅप रिपोर्ट प्रकाशित केला जातो? कोणता रिपोर्ट आहे? तर एमिशन गॅप रिपोर्ट हा रिपोर्ट UNEP या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. आणि नुकताच आता 2022 साठीचा हा रिपोर्ट द क्लोजिंग विंडो या नावाने प्रकाशित करण्यात आला होता. आणि ही या रिपोर्टची कितवी आवृत्ती आहे? तर 13वी आवृत्ती आहे. आणि आता या रिपोर्टच्या माहितीनुसार जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या 75% उत्सर्जनासाठी G20 सदस्य देश जबाबदार आहेत. आणि तसेच या रिपोर्टच्या माहितीनुसार 2020 मध्ये भारताचे सरासरी हरितगृह वायू उत्सर्जन हे 2.4 टन कार्बन डायऑक्साईड इतके होते. आणि इतर देशाशी तुलना करता भारताचं हे उत्सर्जन खूप कमी आहे. कारण आपण यामध्ये US या देशाचा विचार केल्यास तेथील हरितगृह वायू उत्सर्जन हे 14 इतकं होतं. तर रशियामध्ये हे 13, चीनमध्ये 9.7 आणि ब्राझील या देशामध्ये 7.5 इतकं होतं. आणि तसेच जागतिक सरासरी दरडोई हरितगृह उत्सर्जनापेक्षा भारताचं उत्सर्जन कमी आहे. आणि जागतिक सरासरी दरडोई हरितगृह उत्सर्जन किती आहे? तर 6.3 टन कार्बन डायऑक्साईड इतकं आहे. आणि आता हे जे UNEP आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर हे सुद्धा नोट करून घ्या. UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम असे याचं फुल फॉर्म आहे. आणि याची स्थापना 5 जून 1972 रोजी करण्यात आली होती. आणि याचं मुख्यालय केनियामधील नेरोबी येथे आहे. आणि सध्या या संस्थेचे प्रमुख कोण आहेत? तर एंगर अँडरसन हे या संस्थेचे सध्या प्रमुख आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 8 पहा. भारतीय रेल्वेने कोणत्या वर्षापर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर आता भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत
नेट झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे लक्ष्य ठेवलेलं आहे. आणि आता हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी भारतीय रेल्वेला 2029-30 पर्यंत सुमारे 30 गिगावॅट इतक्या अक्षय ऊर्जेची आवश्यकता असेल. आणि आता याच दिशेने पावले टाकत भारतीय रेल्वेने ऑगस्ट 2022 पर्यंत 142 मेगावॅट सौर रूफटॉप तर 103 मेगावॅट पवन ऊर्जा क्षमता स्थापित केलेली आहे. आणि तसेच भारतीय रेल्वेने एकूण ब्रॉडगेज नेटवर्कच्या 80% नेटवर्कचे विद्युतीकरण सुद्धा केलेलं आहे. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा. आता पहा, नुकताच फिफा महिला विश्वकप 2023 साठी मॅस्कॉट लॉन्च करण्यात आलेला आहे. तर आता या मॅस्कॉटचं नाव काय आहे हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता फिफा महिला विश्वचषक 2023 साठी टाजुनी हे मॅस्कॉट लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला आता या मॅस्कॉटचा फोटो सुद्धा दिसत असेल. तर या मॅस्कॉटचं नाव काय आहे, तर टाजुनी असं या मॅस्कॉटचं नाव आहे. आणि हा कोणता प्राणी आहे, तर हा एक पेंग्विन आहे. आणि या पेंग्विनला टाजुनी हे नाव देण्यात आलेलं आहे. बरं, मग आता हा जो फिफा महिला विश्वचषक आहे हा कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जात आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशाद्वारे हा विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 10 पहा. आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कधी साजरा केला जातो, तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस हा 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा दिवस 29 ऑक्टोबर रोजीच का साजरा केला जातो, तर 29 ऑक्टोबर 1969 मध्ये एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर पहिला इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवण्यात आला होता. आणि त्या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस साजरा केला जातो. आणि हा जो संदेश आहे हा कोणी पाठवला होता, तर चार्ली क्लाइन या विद्यार्थ्याने हा संदेश पाठवला होता. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्र हवामान बदलावरील COP27 परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.